ऐतिहासिक घाट अशी ओळख असलेला मुंबईतील धोबी घाट, ज्याची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डनेही घेतली। जगभरातील नागरिक हा धोबी घाट पाहण्यासाठी येत असतात। मात्र हा ऐतिहासिक वारसा जपणाऱ्या धोबींना आता उच्च न्यायालयात जाण्याची वेळ आली। काय आहे कारण जाणून घेऊयात या स्पेशल रिपोर्टमधून। जगातील सर्वात मोठं धोबी घाट, मात्र धोबींना कपडे सुकवण्यासाठी जागाच नाही। हक्काची जागा मिळवण्यासाठी धोबींची हायकोर्टात धाव। हे आहे मुंबईतील जगप्रसिद्ध धोबी घाट, जगातील सर्वात मोठ्या खुल्या हवेतील धोबी घाटांपैकी एक। या ऐतिहासिक धोबी घाटावर दररोज जवळपास 1 लाख कपडे धुतले जातात असा रेकॉर्ड आहे। मात्र आता या धोबींना कपडे सुकवण्यासाठी हक्काची जागा मिळत नसल्याचा आरोप ते करतात। आम्हाला ओपन स्पेस द्या, कारण तुम्ही आम्ही पत्र्याच्या शेडमध्ये आपण सुकवू शकत नाही। कारण जे नॅचरल हवा आहे ते 10 मिनिटासाठी हवा आली सुकला आणि नंतर आपण बोले आतमध्ये देणार, पंखे लावून देणार, हे याप्रमाणे होणार नाही मला असं वाटतं। मुंबईतील 7 रस्ता या ठिकाणी धोबींच्या जागा आहेत। त्यातील कपडे वाळवण्याच्या जागा धोबींनी SRA साठी वेगवेगळ्या विकासकांना दिल्यात। मात्र 7724 क्षेत्रफळाच्या जागेवर कोणत्याही संमतीशिवाय झोपडपट्टी पुनर्विकास योजनेचं काम विकासक करतायत। इथे सुकवतोय कपडे, कारण का ते आम्हाला इथे धूप आणि किंवा वाऱ्याने आम्ही सुकवू शकतो कपडे आणि तिथे ठेवू शकतो। समोर आमचा शेड आहे, पण आता तो काय बोलतोय, तुम्ही त्या बिल्डिंगच्या तिन्ही बिल्डिंगच्या मध्ये जाऊन तिथे तुम्ही जाऊन कपडे शेडच्या खाली तुम्ही कपडे सुकवा, पण ते पॉसिबल नाही। सध्या एक तात्पुरती जागा विकासकानं या धोबींना दिली आहे। मात्र या जागेवर पुन्हा विकासकांना इमारत बांधायची आहे, त्यामुळे विकासकांनी ही जागा रिकामी करण्याची तंबी धोब्यांना दिली आहे। 3 बिल्डिंगच्या मध्ये असल्यामुळे काय आहे, इथे ऊन पडणार नाही, हवा येणार, वारा येणार नाही, म्हणून आमचे कपडे इथे काय सुकणार नाही अजिबात। म्हणून आम्ही यांचा 10 वेळा यांचे लोक आलेले, बिल्डरचे लोक, पण आम्ही यांच्या एकच सांगितलं, आम्हाला कुठेही पण जागा द्या, काय प्रॉब्लेम नाही, तुमचा विकास करा, परंतु आम्हाला कपडे सुकण्यासाठी व्यवस्थित जागा करून द्यावा, हीच आपली मागणी असते। आता विकासक जी नव्यानं जागा देत आहेत ती अत्यंत कनिष्ठ दर्जाची असल्याचा आरोप स्थानिक करतायत। 3 इमारतींच्या मध्ये ही जागा असून शुद्ध हवा आणि ऊन या ठिकाणी येत नसल्यानं कपडे सुकवण्यात अडचणी येत असल्याचं स्थानिक सांगतात। तकलीफ यही है कि हमारी रोजी रोटी जा रही है, हमारे बच्चे क्या जिए खाएंगे। अब ये उम्र में हमको नौकरी मिलेगा कहीं? है? कौन देगा नौकरी हमको? पहला जगह हमारा यही था, अब यहाँ से हमको यहाँ लेके आया, अब यहाँ से बोल रहे भागो तो कहाँ जाऊंगा फिर? हमारी जगह तो उनको कब्जे में हो गई, तो हमारी जगह देवे। सध्या ही जागा पाहण्यासाठी उच्च न्यायालयानं एका अधिकाऱ्याची नेमणूक केली आहे। शिवकुमार असं या अधिकाऱ्याचं नाव असून ते या जागेची सध्या पाहणी करतात। कोर्टाने कोर्ट ऑफिसर नेमला आहे आणि त्याला डायरेक्शन दिलं आहे की त्याने तिथे जावं आणि जी पर्यायी जागा ऑफर करत आहे डेव्हलपर त्याची पाहणी करावं आणि दुसरी जागा कुठे अवेलेबल आहे ऑल्टरनेट तेही पाहणी करावं आणि कोर्टात रिपोर्ट सादर करावा। मात्र ऐतिहासिक वास्तूचा दर्जा दिलेला हा धोबी घाट मुंबईची वाढती लोकसंख्या, मुंबईचा विकास आणि उंच उंच उभ्या राहणाऱ्या स्कायस्केपरमुळे ही जागा इतिहासातच जाणार का हा खरा प्रश्न आहे। भाग्यश्री प्रधान, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।